मी ॲडव्होकेट सौ वैशाली अतुल कोराटे बोलते आहे। आज मी आपल्याला मूल दत्तक घेणे म्हणजे काय, नक्की त्यासाठी कोणती कायदेशीर प्रोसिजर असते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा। जर तुम्हाला कोणी म्हटलं मूल दत्तक दिलं आणि तुम्ही ते कागदपत्रांवर सही करून स्वीकारलं तर ते खरंच तुमचं होतं का हे बघूया। उद्या त्या मुलाच्या मालमत्तेवर वारसा हक्कावर वाद झाला तर कोर्ट तुमच्या बाजूने उभं राहील का? तसंच दत्तक घेणे ही फक्त एक भावना नाही तर ती पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया आहे। एक छोटीशी चूक तुम्हाला कोर्टाचा त्रास देऊ शकते, म्हणजेच कोर्टात तुम्हाला जर काही झालं, प्रॉब्लेम आला तर कोर्टात चक्रा माराव्या लागतात। म्हणूनही आज मी तुम्हाला ही सगळी माहिती कायदेशीर सांगणार आहे। दत्तक घेण्याची खरी कायदेशीर प्रक्रिया कोणती आपण ते बघूयात आणि त्यासाठी कोणते कायदे लागू होतात, कोणते सेक्शन लागू होतात आपण ते देखील बघणार आहोत। दत्तक घेणे म्हणजे काय? एखाद्या मुलाला कायदेशीर पद्धतीने स्वतःचा मुलगा किंवा मुलगी म्हणून स्वीकारणे म्हणजेच दत्तक घेणे होय। भारतामध्ये दत्तक प्रक्रियेबाबत मुख्यतः 2 कायदे लागू होतात। हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956, ज्युव्हेनिल जस्टिस ॲक्ट 2015, केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स ॲक्ट, हे 2 कायदे आहेत। जर तुम्ही हिंदू, बौद्ध, जैन किंवा शीख धर्माची असतील तर तुम्हाला हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट हा लागू होत असतो आणि इतर धर्मियांसाठी ज्युव्हेनिल ॲक्ट 2015 हा लागू होतो। या कायद्यांतर्गत दत्तक प्रक्रिया केली जाते। हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956 अंतर्गत दत्तक कायद्याची कलमे कोणती आहेत आपण ते बघूयात। सेक्शन 6 नुसार दत्तक वैध होण्यासाठी आवश्यक अटी कोणत्या ते पाहिले जाते या सेक्शननुसार। सेक्शन 7 नुसार पुरुषाला दत्तक घेण्याचा अधिकार आहे का ते बघितलं जातं, म्हणजे त्याची खात्री केली जात असते। सेक्शन 8 नुसार स्त्रीला दत्तक घेण्याचा अधिकार आहे का ते पाहिले जाते, म्हणजे ती मुलाला दत्तक घेण्यासाठी कायदेशीररित्या सक्षम आहे का ते बघितलं जातं। सेक्शन 9 नुसार मूल दत्तक घेण्याचा अधिकार यात कोणाला आहे, कोणाला पाहिजे यात बघितलं जातं। तसंच सेक्शन 12 नुसार दत्तक घेतलेल्या मुलाचे हक्क कोणते आहेत ते पाहिले जात असते आणि त्यात महत्त्वाच्या अटी कोणत्या ते आपण आता पाहूयात। दत्तक घेणारी व्यक्ती सज्ञान म्हणजेच ती मेजर आहे का ही असली पाहिजे, हे सगळं बघितलं जातं याच्यामध्ये। मानसिकदृष्ट्या सक्षम असावी, म्हणजे जी घेणारी व्यक्ती आहे, म्हणजे बाई असो माणूस असो, दोघंही जो मुलाला दत्तक घेतो तो पूर्णपणे त्याचा सांभाळ करू शकतं का हे याच्यात बघितलं जात असतं। त्याचं लिंगाच मुलाचे म्हणजे जर त्यांच्याकडे आधीचं मूल हे मुलगा असेल तर ते मुलाला दत्तक घेऊ शकत नाही आणि जर मुलगी असेल तर त्यांनी मुलगी दत्तक घेऊ नये, म्हणजे जर मुलगा असेल तर त्यांनी मुलगी दत्तक घ्यावी असं म्हटलं आहे। विशेष नियम लागू असतात त्याच्यामध्ये, म्हणजेच त्याचा मुलगा आधीचा जर त्याने असेल तर तो घेत नाही। सेक्शन 12 नुसार दत्तक घेतलेले मूल हे पूर्णपणे जन्मलेल्या मुलासारखेच सर्व हक्क प्राप्त करते वारसा हक्कासह। तसंच ज्युव्हेनिल जस्टिस ॲक्ट 2015 अंतर्गत ज्या मुलांचे आई वडील नाहीत, त्याग केलेली मुले तसंच अनाथ मुले यांना दत्तक देण्यासाठी हा कायदा लागू होतो। सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी या प्रक्रियेचे नियंत्रण करत असते, म्हणजे नियंत्रण ते करतात। तुम्हाला जर मूल दत्तक घ्यायचे असेल तर सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स अथॉरिटीच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी तुम्ही करू शकतात, म्हणजे ऑनलाईन प्रोसिजर तुम्ही करू शकता। तसंच होम स्टडी रिपोर्ट, मॅचिंग प्रक्रिया, कोर्ट ऑर्डर आणि दत्तक आदेश या सर्व गोष्टी झाल्यावर कोर्टाचा आदेश मिळाल्यावरच दत्तक प्रक्रिया ही पूर्ण होते। वारसा हक्क पूर्ण झाल्यावर तुमचे नाव बदलण्याचा अधिकार आणि जन्म प्रमाणपत्रात दत्तक पालकांचे नाव लावल्यावर तसेच मालमत्तेवर कायदेशीर हक्क हे सर्व झाल्यावर दत्तक घेतलेल्या मुलांचे हक्क हे सिद्ध होत असतात। तसंच एकदा दत्तक झालेली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती सहज रद्द करता येत नाही, हे लक्षात ठेवा। बेकायदेशीर जर तुम्ही दत्तक घेण्याचं ठरवलं तर त्यासाठी कुठले धोके असतात ते बघूयात। फक्त स्टॅम्प पेपरवर करार करणे हे अवैध आहे, हे तुम्हाला धोकेदायक होऊ शकतं। नोंदणी न करता घेणे, कोर्ट आदेश न घेणे, म्हणजे कोर्टाचा आदेश न घेता जर तुम्ही केलं तर ते धोकेदायक होऊ शकतं। अशा परिस्थितीत पुढे मालमत्ता वाद
तसेच वारसा हक्कात देखील समस्या निर्माण होऊ शकतात, म्हणजे ते अवैध ठरू शकतं. दत्तक घेण्यासाठी म्हणजे कायदेशीररित्या दत्तक घेण्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागतात आपण ते बघूयात. आधार कार्ड लागतं, तसंच विवाह प्रमाणपत्र लागतं म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट लागतं, उत्पन्न प्रमाणपत्र लागतं, आरोग्याचे प्रमाणपत्र लागतं म्हणजे जो कोणी घेणार आहे त्याची आरोग्याची तपासणी केलेली ते आरोग्याचे प्रमाणपत्र लागतं, म्हणजे तो सक्षम आहे, व्यवस्थित आहे, घेण्यानंतर त्यांनी त्या मुलाचं संगोपन नीट केलं पाहिजे म्हणून आरोग्याचं प्रमाणपत्र हे आवश्यक असतं. आणि पोलीस व्हेरिफिकेशन देखील लागतं, इतर कागदपत्र ही लागतात. तसंच दत्तक घेणे ही फक्त भावनिक गोष्ट नाही, तर ती पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया देखील आहे. योग्य कायद्याखाली योग्य पद्धतीने दत्तक घेतल्यास तुम्हाला मूल पूर्णपणे तुमचेच होत असते, म्हणजे कायदेशीररित्या ते व्यवस्थित वैध होते आणि सर्व हक्क देखील त्याला मिळत असतात, म्हणजेच तुम्हाला देखील पूर्ण हक्क देऊन ते बाळ घेता येत असतं. अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित बाळाचं कागदोपत्री व्यवस्थित त्याचं कागदपत्रे तुम्ही व्यवस्थित जर सगळे डॉक्युमेंट नीट दिले, कोर्टाकडनं ऑर्डर आली आणि त्यांनी कोर्टाने जर व्यवस्थित संमती दिली तर तुम्ही अशा पद्धतीने दत्तक मूल घेऊ शकता. आपल्याला ही कायदेशीर माहिती कशी वाटली नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये काही वाटल्यास मेसेज करून सांगू शकतात. तसंच आणि महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.